चैत्र प्रतिपदा म्हणजेच हिंदू नवीन वर्षातील पहिला दिवस. हे येणारं नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्यमय जावो यासाठी एक छोटासा उपाय तुम्ही करून बघू शकता. कोणता आहे तो उपाय? तो उपाय करण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण दारात गुढी उभारतो, गुढीचं पूजन करतो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे या मुहूर्ताचं महत्त्वही विशेष आहे. या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य अगदी बिना संकोच करू शकता. त्या शुभ कार्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. जसं की नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, उद्योगधंदा सुरू करायचा असेल, किंवा नवीन वाहन खरेदी करायचा असेल, प्रॉपर्टी मालमत्ता खरेदी करायची असेल, नवीन घरात प्रवेश करायचा असेल, अशा सगळ्या प्रकारच्या शुभ कार्यांसाठी हा मुहूर्त उत्तम आहे. मंडळी, चला आता वळूया त्या उपायाकडे, जो उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य येणार आहे, संपन्नता येणार आहे, तुमचं नवीन वर्ष सुखा समाधानाचं आणि आनंदमयी जाणार आहे. हा उपाय करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, अर्थात पहाटे उठावं, आणि आंघोळ करताना एक विशिष्ट प्रकारचं उटणं लावूनच आंघोळ करायची आहे. हे उटणं तुम्हाला घरच्या घरी बनवायचं आहे. हे उटणं बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे डाळीचं पीठ, गूळ, हळद आणि मध या वस्तू. हे सगळे पदार्थ तुम्हाला एकत्र करायचे आहेत आणि या मिश्रणाची पेस्ट बनवायची आहे. आणि या तयार झालेल्या उटण्यानेच तुम्हाला आंघोळ करायची आहे. आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा याच उटण्याने आंघोळ करायला लावा. आणि त्या दिवशी साबण किंवा फेसवॉश यापैकी काहीही वापरू नका. तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाच्या पानांना विशेष महत्त्व असतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे लिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी. या उपायाने तुमचं आरोग्य तर उत्तम राहतच, पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याचा सुद्धा प्रवेश होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी जेवणामध्ये कडुलिंबाची पानं आणि गूळ यांचं मिश्रण अवश्य घ्यावं. त्यामुळे आरोग्यामध्ये सुद्धा चमत्कारिक बदल घडून येतात. मंडळी, गुढीपाडव्याची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी आणि सकारात्मक आचरणाने करावी. मागच्या वर्षापर्यंत झालेल्या ज्या काही चुका असतील, त्या चुकातून तुम्ही नवीन काहीतरी शिकावं आणि येणाऱ्या वर्षामध्ये नवे संकल्प घेऊन, नवी उमेद घेऊन, नव्या आशा घेऊन नवी सुरुवात करावी. सणवार, व्रतवैकल्य यांचा हेतूच तो असतो की मनावर आलेली मरगळ झटकून आपण नव्या उमेदीने कामाला लागावं. येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मित्रांनो, शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडले, त्यांच्यात प्राणांचा संचार केला आणि प्रभावी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झाले, ते याच दिवशी. या कथेतील तात्पर्य असे की त्या काळात संपूर्ण हिंदू समाज चेतनाहीन झाला होता. गुलामीची इतकी सवय झाली होती की ते प्रतिकार शक्तीच घालवून बसले होते. समाजातील क्षात्र तेज संपले होते. शालिवाहनाने आपल्या शक्तीचा विसर पडलेल्या समाजात आत्मविश्वास जागवला आणि समाजाला शक्तिशाली बनवले. तसंच याच दिवशी वालीचा पराभव करून प्रभू श्रीरामांनी सुद्धा दक्षिणेकडील प्रजेला सुखी केले. त्या निमित्ताने सर्वांनी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला, अशी देखील एक मान्यता आहे. तसंच आणखीन एक कथा आहे, आणि ती म्हणजे प्रभू श्रीरामांनी जेव्हा लंकेवर विजय मिळवला आणि ते अयोध्येला परतले, तेव्हा प्रजेने त्यांचं स्वागत गुढ्या उभारून मोठ्या आनंदाने केलं. मग हीच गुढी कशी उभारायची ते आता आपण बघूया. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य असं आहे: वेळूची काठी, उटणं, सुगंधित तेल, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचं मोठं वस्त्र, कडुलिंबाचा पाला, चाफ्याची फुलं, साखरेची माळ किंवा कडं, तांब्याचा कलश, दोरा, पाट, रांगोळी, आंब्याचं तोरण, निरांजन, अगरबत्ती, फळं, फुलं, सुपारी आणि कडुलिंबाचा प्रसाद. हा कडुलिंबाचा प्रसाद तयार करण्याचं साहित्य आहे: कडुलिंबाची पानं, चण्याची विझवलेली डाळ, मध, जिरे, हिंग आणि गूळ. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे. अंगाला उटणे आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे. एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे. नंतर त्या काठीच्या एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. कलशाला 5 गंधांचे पट्टे ओढावे आणि गजरा बांधावा. नंतर कलश उपडा ठेवावा. काठीला आंब्याची डहाळी, लिंबाचा पाला बांधावा. चाफ्याच्या फुलांची माळ घालावी. गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः
म्हणून पूजा करावी. कडुलिंबाचा प्रसाद दाखवावा. घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी गुढी उभारावी. नंतर प्रार्थना करावी की हे ब्रह्मध्वजा, माझा तुला नमस्कार असो. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल आणि कल्याण होऊ दे. तसंच नवीन पंचांगाचंही पूजन करावं, वाचन करावं. गुढीला गोडाधोडाचाही नैवेद्य दाखवावा आणि गुढीचा प्रसाद सगळ्यांना वाटावा. तर मंडळी, याप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकता नवीन वर्षाची सुरुवात. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.